नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री राजू परदेशी. आज आपण माऊलींच्या आळंदीमध्ये आलेलो आहेत. या अलंकापुरीमध्ये आज आपण पाहत आहोत की वैष्णवचा मेळावा हळूहळू आज जमत आहेत. पंढरपूरच्या वारीच्या दर्शनाची आस विठोबाला पांडुरंगाला भेटण्याची आस लागलेली आहे. माऊलींचं रथ इथून निघणार आहेत 8 तारीख 9 तारीख इथून निघणार आहेत. तर त्याविषयी आपण जे दिंडीमधले जे आहेत, काय नाव सर आपलं? केशव महाराज सानप हिंगोली. अच्छा, हिंगोलीमधनं आपण इथं आलेले आहेत. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. रामकृष्ण हरी. कृष्णारी मोजरा. आपण किती वर्ष दिंडीमध्ये कार्यरत? आमच्या घराण्यामध्ये जवळपास 4थी पिढी आहे. माझ्या वडिलाच्या नंतर आता मी 4थ्या पिढीवर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतो आणि आपल्या बरोबर दिंडीला 150 ते 200 लोक सुद्धा असतात. आता आम्ही गावावर क्रमांक काय आपला? आम्ही माऊलीच्या पुढे चालतो. आपली बिना नंबरची दिंडी आहे. किती? बिना नंबरची दिंडी आहे. माऊलीच्या पालखीच्या पुढे 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 आणि नंबरवाल्या या मागे असतात. नंबरच्या दिंड्या काही पुढे असतात माऊलीच्या पालखीच्या आणि काही पाठीमागे असतात. अशा पद्धतीने चालते. आणि आता सर्व महाराष्ट्रातून नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यातून सुद्धा संत ज्ञानेश्वराच्या पालखी सोहळ्यासाठी आता सर्वांना आस लागलेली आहे. सर्वांची आता उद्यापासून येण्याला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी वारकरी वैष्णव संप्रदायाचा पाया रचला म्हणजे ते माझे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नाथ महाराज, नामदेव महाराज. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवलाया, नामातायांचा झाला किंकरा, तेनी केला हा विस्तार, एकनाथ भागवती दिला खांब आणि तुका झाला शिकळस. माऊलींच्या पालखी सोहळ्यांची पूर्ण महाराष्ट्रातून सर्वांना आता आस लागलेली आहे. आणि काही दिवसातच म्हणजे 8 तारखेला माऊलीचं प्रस्थान होईल आणि सर्व राज्यातून वारकऱ्यांची आता यायला सुरुवात झाली. वारकरी वैष्णव संप्रदायाचा मूळ पाया ज्यांनी रचला ते माझे ज्ञानेश्वर माऊली, योगी यांचा राजा म्हणजे माऊलीने आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायांचा मोक्ष शिचे. मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार शोधविले. कारण याच्या अगोदर नाथ संप्रदाय होता आणि जो वारकरी संप्रदाय माऊलीच्या नंतर म्हणजे माऊली जेव्हा या आळंदीमध्ये माऊलींचा जन्म झाला आणि त्यानंतर माऊलींच्या आई वडिलांना त्यांना न्याय मिळावं म्हणून देहांत प्रायचित करावं लागलं आणि देहांत प्रायचित झाल्यानंतर पैठणच्या धर्मपीठामध्ये तुम्हाला न्याय मिळेल असं बोलवण्यासाठी धर्मपीठात गेले. त्या ठिकाणी देहांत प्रायचित झाल्यानंतर निवृत्तीनाथ, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ता सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन प्रश्न मांडला की आम्हाला न्याय मिळावा म्हणून आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित केलं, आता तरी आम्हाला न्याय द्या ना. तर काही त्या ठिकाणी ब्राह्मण लोकांनी सांगितलं तुमचं नाव तर फार ज्ञाने आहे, तो एक रेड्या आहे त्याचे सुद्धा नाव ज्ञाने आहे, तुम्ही जे बोलता तो बोलेन का? तर माऊलीने तिथे सुद्धा बोलले मी जे बोलतो तो रेड्याही सुद्धा बोलेन, कारण सर्व घटी आत्मा पूर्ण एक नांदे, बोलवा म्हणले रेड्याला. आणि त्या ठिकाणी रेड्याला बोलवण्यात आलं आणि रेड्याच्या पाठीवरती चाबूक मारण्यात आले. तोच माझ्या माऊलीच्या शरीरावर असे वळ उमटायला लागले. तर माझे मुक्तांनी बोलले रेड्याला मारू नका, माझ्या दादाच्या पाठीवरती वळ येतात. तर काही त्या ठिकाणी ब्राह्मणांनी बोलण्यात आलं की हे जादूगारांचे मुलं आहेत, असं कधी होतंय का? तर मग त्याच ठिकाणी बोलले आता हा रेड्या वेद बोलेन का? तर बोलेन ना म्हणले, का नाही बोलणार? त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबारायाने रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवून रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदिजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मग त्या ठिकाणी न्याय मागण्याची गरजच पडली नाही ना महाराज. त्यांनी काय केलं, एक म्हणून असा साक्षात चमत्कार दाखवून दिला. तेव्हापासून माझ्या ज्ञानोबारायाला न्याय तर मागायची गरज पडली नाही, कारण साक्षात त्यांनी ब्रह्म विष्णू शक्ती आदिमाय शक्ती यांचा प्रवास झाला. आणि या ठिकाणी आता माझ्या ज्ञानोबारायाला समाधी घेऊन जवळपास 777 वर्षापर्यंत 727 वर्ष झालीत या वर्षीच्या समाधी सोहळ्याला. आता येणाऱ्या 8 तारखेला आपण सर्व वारकऱ्यांचा मेळा, कारण या ठिकाणी नाथ महाराज एक अभंग बोललेत, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, कारण हे जे नगरी आहे पुण्यभूमी आहे. या ठिकाणी पूर्वस्थानी ज्या वेळेस भगवान शंकरांनी क्रीडा केली आणि त्या ठिकाणी माऊलीचे समाधीचे स्थान ही जागा स्थळ त्यांनी निवडून दिलेलं आहे. आता सर्वांना एकच कोणता अभंग आपण गाऊन माऊलीचा अभंग
सुरुवात माऊलीच्या अभंगाला म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. संत तुकारामांनी अभंगवाणीमध्ये पहिलं जे भजन केलं ते रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. नाथ महाराजांनी एक अभंग माऊली बद्दल बोलले, सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट, ऐसे वेद शास्त्र देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईच्या चरणी ज्ञानाबाईच्या चरणी शरण एका जनार्दनी. जनार्दन महाराजांनी माऊली बद्दल एक अभंग बोलले, सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. मला सांगा माऊलीला सुख होतं का हो? नव्हतं. माऊलीचा किती छळ झाला महाराज, परंतु सुद्धा नाथांनी वर्णन केलं, सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट, ऐसे वेद शास्त्र देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईच्या चरणी चरण एका जनार्दनी. खऱ्यानं माझ्या माऊलीला सुख प्राप्त नाही झालं हो, परंतु हे तुमच्या आमच्यासाठी आता जे उद्याची वारी निघेल हीच सर्व सुखाच्या लहरी. आता सर्वांच्या मुखामध्ये आळंदी ते पंढरपूर पर्यंत एकच भजन चालणार, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. सर्व वारकऱ्याच्या मुखामध्ये आता इथे कोणी चोर असू द्या, कोणी डाकेदारी असू द्या, पण सर्वांच्या मुखामध्ये एकच चालणार आहे, माऊली माऊली. माऊलीच्या गजरामध्ये पांडुरंगाच्या भेटीला मृदुंगाच्या गजरामध्ये आता हा वारकरी वैष्णव संप्रदायाचा मेळा. आता 8 तारखेला माऊलीचं प्रस्थान होईल आणि सर्व समुदाया आस लागली माझ्या पांडुरंग परमात्म्याची आता. तर त्या ठिकाणी भेटी लागी जीवा. एक चोखोबरांनी फार सुंदर अभंग बोललेला आहे वारी बद्दल. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चलावी पंढरीची, वाटते चलावी पंढरीची, हरिनाम गरजत नाही ऐसे भयचिता, हरिनाम गरजत नाही ऐसे भयचिता, ऐसे बोले गीता भागवत, पताकांचा भार मिळाले अपार, पताकांचा भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जे जे कारे, पंढरीचा हाट कौलांची पेठ, पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले वारकरीचे दृष्ट, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौडी पिटवी उभा चोखा मेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चलावी पंढरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण आता जो वैष्णवाचा मेळा निमित्त आपण पंढरपूरच्या वारीला जे निघत आहोत, माऊलींची भेटी लागी जीवा जे झालेला आहे की माऊलींना, तुकाराम महाराजांना व इतर सर्व जे भक्तगण आहेत, संत आहेत, यांना विठोबा माऊलीची जे दर्शनाची आस लागली आहे, आपला हा प्रवास
सुखाचा व समृद्धीचा चांगला व्हावा. सर्व याशिवाय वारकऱ्यांसाठी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. धन्यवाद. नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री राजू परदेशी. आज आपण माऊलीच्या अलंकापुरीमध्ये आपण येथे आलेलो आहोत आणि आपण वैष्णवचा मेळावा आता चालू होणार आहेत. भेटी लागी जीवा पंढरीची वारी ही सुरुवात होणार आहे. तर आपण आपले जे चोपदार आहेत येथील विश्वस्त चोपदार वगैरे तर यांना विचारूयात की दिंडीविषयी आपण आणि वारीविषयी थोडक्यात माहिती द्या. आपलं नाव काय चोपदारचं? शिवाजी महाराज पवार. शिवाजी महाराज पवार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपण वारीविषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. आषाढी कार्तिकी चुकू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ह्या आषाढी, त्याच्यानंतर कार्तिक वारी, त्याच्यानंतर परत आळंदीची कार्तिक वारी, माऊलीचा समाधी सोहळा, तसा भव्य दिव्य सोहळा हा ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा. ज्ञानोबराय आळंदीवरून निघतात, तुकोबराय देहूवरून निघतात, पुण्यात येतात, पुण्यापासून मार्गस्थ होतात. ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून अनेक संतांचा सोहळा सगळ्या सामान्य जीवांना लहानपासून थोरापासून, जसं तुकाराम महाराज वर्णन करतात, सकळास येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे, किंवा यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. लहान थोर येडे सगळे जरी असले तरी ज्ञानोबराय यांना सगळ्यांना घेतो. आणि संत समागमामध्ये किती आनंद असतो. हे जे पालखी सोहळ्यात आले त्यांना हा आनंद अनुभवायला मिळतो. एकदा जर या आषाढी वारीला ज्ञानोबराय तुकोबरायांच्या सोहळ्यात जर आले तर ते परत त्या वारीला त्या वेळेला ते घरी थांबू शकत नाही. संपदा सोळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी जावे पंढरीशी आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे आईशी आर्त ज्याचे म्हणे, त्याची चक्र पाणी वाट पाय. मग तुम्ही त्याच्यासाठी जातात, पण तो परमात्मा तुमच्या किती आतुरतेने वाट पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, जसं आई मुलं यांची भेट होण्यासाठी ती आई त्या मुलासाठी तळमळ करते, त्या परमात्म्यासाठी तो भक्त सुद्धा एवढा तळमळ करतो. पण परमात्मा सुद्धा तेवढा वाट पाय उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळे, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तो परमात्मा सुद्धा त्या भक्तांची वाट पाहतो. म्हणून एकमेकाला, भक्ताला, देवाला आनंद हा दिव्य सोहळा, भव्य सोहळा हा जगात कुठेही नाही. एवढंच नाही, अनेक जगातून, अनेक देशातून ज्ञानोबराय तुकोबरायच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या सोहळ्यासाठी ते लोक कितीतरी राज्य ओलांडून येत आहे. तर त्यांना सुद्धा कळालं, मग आपल्याला का कळू नये. ज्ञानोबराय वर्णन करतात का, कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकच घरी, परिपराग शिवज ब्रह्मरी यरा चिकलची उरे. जसं ज्ञानोबराय म्हणतात, लांबून येऊन भुंगे सेवन करून घेतात, पण जवळ असलेल्यांना कळत नाही किंमत. कारण का, त्याची अनुभूती घेत नाही, त्या रेंजमध्ये येत नाही. त्या रेंजमध्ये आल्यानंतर नक्कीच तो आनंद त्यांना प्राप्त होईल. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शेन गेला अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळिया सुख देईल. नाचत बागडत हरिपाठ काकडा भजन मन समाधी तीर्थावळी या पत्रिका हिंदुस्थानी अनेक अभंग गात गात आपण आळंदीपासून तर पंढरीपर्यंत हे भक्त आनंद लुटतात. आपणही तो आनंद लुटायचा असेल तर या सोहळ्यात संत समागमामध्ये सामील व्हावं, हीच माऊली चरणी प्रार्थना, पांडुरंगा चरणी प्रार्थना, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. प्रकाश नथू दुसाने, दिंडी क्रमांक 105. आपण कोण आहात? भक्तिशक्ती. मी चोपदार. चोपदार. अच्छा, किती वर्ष आपण चोपदार आहात? 17 वर्ष चालू आहे. 17 वर्ष आपली सेवा चालू आहे दिंडीसाठी. अच्छा, आता जो वैष्णवाचा मेळावा निघणार आहे, पंढरीची वारी, भेटी लागी जीवा, त्याविषयी एखादा अभंग वगैरे बोलताय? भेटले जीवा आता वारी निघणारच आहे 8 तारखेपासून. आता वारीमध्ये आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी 250 लोक आहे. 250 लोकांची दिंडी आपली आहे. 250 लोक. कुठून आहात आपण? आपण भक्तिशक्ती निगडीवर. भक्तिशक्ती निगडी. निगडी ते आपला हा प्रवास आता इथे सुरुवात होते.